गुड इव्हनिंग सर्वांचं ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला स्वागत आहे। बघा आन्सर की आलेली आहे। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी स्कोर चेक केलेले आहे, काही जण अजूनही करत आहेत, काही जणांनी स्कोर चेक केलेला आहे पण सांगत नाहीये। तर अशी परिस्थिती आहे। तर आपल्याला एक्झॅक्टली या ठिकाणी हेच बघायचं आहे की एक संभाव्य कट ऑफ काय असणार आहे, जेणेकरून मला काय की मुख्यची तयारी करायची किंवा नाही याचा मला अंदाज येणार आहे। तर आपण ज्या काही कॅटेगरीज आहे बऱ्यापैकी संवर्ग आपण ऍड केलेले आहेत, सगळ्यांचे कट ऑफ आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर मेल आणि फिमेल दोघांचेही कट ऑफ घेणार आहोत। तत्पूर्वी जी मंडळी आहे जे व्हिडिओ बघत आहे यांच्यासाठी खास सूचना आहे, नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही स्कोर असणार आहे खरा तर तो तुम्हाला काय करायचा आहे, मेसेज करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्थातच ग्रो अकॅडमी आपलं जे चॅनल आहे, मी नेहमी सांगतो पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाहीये, तर आवर्जून तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा तुम्हाला क्लिक करायची आहे, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असणार आहे ते तुमच्यापर्यंत इझिली येणार आहेत। तर बघा आता यावेळेसचा जो कट ऑफ आहे, तर या कट ऑफचं थोडं जिक्रीचं होतं, कारण बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, बरेच जे विद्यार्थी आहे त्यांचे मार्क्सची चौकशी केली, बऱ्यापैकी व्हेरिएशन आहे, बऱ्यापैकी काय आहे मार्क्समध्ये व्हेरिएशन आहे। तर अर्थातच कुठेतरी कट ऑफचं प्रेडिक्शनला थोडा त्यामुळेच वेळ लागत आहे की ऍक्च्युली कट ऑफ काय लागला पाहिजे। अर्थात ग्रो अकॅडमी मार्फत आतापर्यंत जे काही कट ऑफ आपण घेतलेले आहेत तर सगळेच्या सगळे तर बरोबर आलेले नाही, पण असं समजा की एक 80 ते 90% कट ऑफ आपले आतापर्यंत तंतोतंत जुळलेले आहेत। काही कट ऑफ आहे जसं की आता लेटेस्ट ग्रुप सी मेन्सचं उदाहरण आहे, जो की आपला कट ऑफ चुकलेला होता। त्याचबरोबर मागच्या वेळेस गट ब चा सुद्धा प्रिलिमचा कट ऑफ आपला चुकला होता, 1-2 ते 3 क्वेश्चनचा फरक पडलेला होता। तर अर्थातच आता सुद्धा आपण तुमचे जे मार्क्स आहे तुमच्या मार्क्सच्या अनुषंगाने हा कट ऑफ आपण काय करणार आहे, या ठिकाणी प्रेडिक्ट करणार आहे। या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो असा आमचा अंदाज आहे। तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी एक अंदाज येत असतो की मी इन आहे की आउट आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक दिशा द्यायची आहे। तरी सुद्धा एक विद्यार्थ्यांची डिमांड आहे आणि आम्ही आतापर्यंत कंटिन्यू कट ऑफचे व्हिडिओ घेत असतो, त्याचाच एक भाग म्हणून आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी काय करतोय, रेकॉर्ड करत आहे। तर बघा आता ही जी जाहिरात आहे, तर या जाहिरातीमध्ये ज्या गट ब च्या जागा आहेत, गट ब च्या जागा आहेत त्यामध्ये एएसओच्या फक्त 3च जागा आहेत, एसटीआयच्या आणि पीएसआयच्या जागा या दोन्ही मिळून आणि नव्यानं होऊ घातलेल्या एसआरच्या जे म्हणतात अजून त्याचं कन्फर्मेशन नाहीये, अजूनही कन्फर्मेशन नाही की त्या खरंच येणार आहेत की नाही। तरी सुद्धा आपण त्या एसआरच्या 84 हा जो आकडा आहे याला मी इन्क्लूड करतोय या आजच्या कट ऑफ व्हिडिओमध्ये। तसं पाहिलं तर या ज्या जागा आहे एकांतराधिक एक, समजा ही एक एसओची याच्यामध्ये ऍड करायची बाकी होती समजा ओपन मध्ये, ठीक आहे। तर या 72 जागा आहे, फिमेलच्या 33 आहे, ओबीसीच्या। तर हे कोणते येतं बघा, या आहेत पीएसआय अधिक एसटीआय अधिक एएसओ या 3 पदांच्या या जागा आहे ज्या की मी इथं घेतलेल्या आहे। तर या अनुषंगाने याच्यामध्ये मोजताना मागं पुढे होऊ शकतं, परत म्हणायचं नाही की नीट मोजले नाही, ठीक आहे। तर बघा या अनुषंगाने या जागा आहेत, या जागांवर अधिक आपण या 84 जागा आहे, 84 जागांचा माझं जे प्रेडिक्शन आहे एक जवळपास 24 ते 25 जागा या ओपन मेलला जाऊ शकतात। तर त्या अनुषंगाने आपण मी ओपनचं एक गृहीत धरलेलं आहे की टोटल जागा ज्या असणार आहे त्या 95-96च्या रेंजमध्ये जागा असतील, त्या अनुषंगाने मी कट ऑफ प्रेडिक्ट करत आहे। तर बघूया आपण, अर्थात या जागा ऍड करून, जर जागा ऍड झाल्या नाही तर 1 मार्क्सने कट ऑफ वाढणार आहे, एवढं पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे। तर बघा जास्त वेळ न घेता आपण जी उत्सुकता आहे, अर्थात मला माहिती आहे तुम्हाला हे बाकीचं काहीच भारुड ऐकायचं नाहीये, तर आपण काय करूया की जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कट ऑफ आपण या ठिकाणी काय करूया, कट ऑफ प्रेडिक्ट करूया। तर खालून शिव्या कोणीही द्यायच्या नाहीये, निगेटिव्ह कमेंट करायच्या नाहीये, आवडले नाही तर तुम्ही सोडून द्यायचं आहे, जो तुम्हाला कट ऑफ आवडेल तो तुम्हाला घेऊन पुढे जायचं आहे। तर बघा आपण आता महत्वाचा पार्ट आहे कट ऑफ। बघा आता यामध्ये हे संवर्ग घेतलेलं आहे, परत खालून हे करायचं नाही, आमचा संवर्ग नाही काय, आम्हाला नाही काय, हे ते आता कसं आहे की या सगळ्या गोष्टी आहेत बाकीच्या ज्या जागांची संख्या कमी आहे त्यामुळे तिथं प्रेडिक्ट करणं अवघड जातं। तर आपल्याला आपल्या संवर्गाचं माहिती असतं की ओपन पासून एवढा कमी लागत असतो बाबा, तर त्याच अनुषंगाने हा कट ऑफ लागणार आहे। या व्हिडिओमध्ये मी खास एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी 2024चा रेफरन्सच घेतलेला नाही, कारण 2024
चा पेपर आणि या पेपरची तुलना होऊ शकत नाही. 2024च्या जागा आणि 25च्या जागा यामध्ये खूप सारा फरक आहे. त्यामुळे 24च्या जागी आहे, 25च्या जागी आहे. आपण या ठिकाणी कट ऑफ बघूया. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपण जो कट ऑफ आहे, सुरुवात आपण खालून करूया. ईडब्ल्यूएस मेलचा जो कट ऑफ असणार आहे तर तो असणार आहे 48 to 51. मला असं वाटतं की ईडब्ल्यूएसचा कट ऑफ या रेंजमध्ये अपेक्षित आहे 48 ते 51. कारण जर बघायला गेलं तर 41 जागा आहेत. या 41 जागांसाठी तेवढ्या प्रमाणामध्ये मुलं इझिली अवेलेबल आहेत. तर या अनुषंगाने हा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर बघा एसटी संवर्गासाठीचा जो कट ऑफ आहे तर एसटी संवर्गासाठीचा सुद्धा कट ऑफ आहे ना याच रेंजमध्ये जाणार आहे. तो आहे 47 to 49 या रेंजमध्ये. नेक्स्ट बघा आपण एससी साठी बघूया. एससी साठीचा जो कट ऑफ आहे तर तो आहे मेल साठीचा. अर्थातच आपण कोणता संवर्ग बघतोय? मेल संवर्ग. मेल संवर्गासाठीचा हा कट ऑफ आहे. यामध्ये एससी साठीचा जो कट ऑफ असणार आहे तो आहे 50 ते 52 या रेंजमध्ये हा कट ऑफ अपेक्षित आहे. यस, तुम्हाला क्लिअर दिसत असावे माझे अक्षर. ठीक आहे. पुढे बघा एसीबीसी चा जो कट ऑफ आहे तर तो अर्थातच किती आहे? 54 ते 56 या रेंजमध्ये एसीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ अपेक्षित आहे. ओबीसीचा जर बघायला गेलं तर ओबीसीचा सुद्धा किती आहे? 54 ते 56 या रेंजमध्ये आहे. आणि ओपनचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 54 ते 56 या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे. बघा या ठिकाणी मी मुद्दा क्लिअर करतो. सेकंड की ना फार काही फरक पडणार नाहीये. 2-3 क्वेश्चन्स आहे त्यामध्ये मला असं वाटतं की 1-2 सगळ्यांचे चुकलेले असतील, एखादा बरोबर येणार आहे. फार इकडा डोंगर तिकडे होणार नाहीये. जे की आतापर्यंत व्हायचं 7-7, 8-8, 9-9 क्वेश्चन चेंजेस वगैरे असं काही या कीनुसार होणार नाहीये. जर वाटलं आयोगाला तर डिरेक्टली काय होणार आहे प्रश्न त्या ठिकाणी रद्द होऊ शकतो. तर आपण त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ घेतोय की कोणते संदिग्ध प्रश्न आहे, कोणते चेंज होणार आहे. मला असं वाटतं की पुढे काय होणार आहे त्यापेक्षा आता माझा स्कोर आहे, मी जर यामध्ये बसतो तर मी ऑब्विसली काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. मी या ठिकाणी नमूद करतो पुन्हा अजून एक गोष्ट की बघा जे मुलं 52+ आहे यांनी सुद्धा अभ्यास करायला हरकत नाहीये. कारण बघा जर समजा त्याच्या फेवर मध्ये जर सेकंड की आली, पॉसिबल आहे एखाद्याचे 2-2, 3-3 मार्क्स वाढू शकतात. जर माझ्या फेवर मध्ये आली तर तेव्हा मी कॉम्पिटिशनच्या बाहेर नसलो पाहिजे, जेणेकरून मी अभ्यास केला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं 52+ विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. पण 52 कट ऑफ नसणार आहे. कट ऑफ हा पुढेच असणार आहे 54 ते 56. जर तुमचे जे जागा म्हणजे कट ऑफ आहे जर लोअर साईडनं लागले, सगळ्या कॅटेगरीचे लोअर साईडनं लागतील. जर कट ऑफ हायर साईडनं गेले तर कट ऑफ हायर साईडनं लागणं अपेक्षित आहे. चला आता नेक्स्ट बघूया. यामध्ये अजून एक संवर्ग आहे. विजय एच्या जागा यावेळेस चांगल्या आहेत. विजयसाठी मला असं वाटतं की कट ऑफ हा 50 ते 52 या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे. बाकीच्या संवर्गाच्या जागा कमी आहे. तुम्ही आतापर्यंतचे ओपनचे कट ऑफ बघून आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार किती मार्क्सनी कट ऑफ खाली येतात ते अंदाज तुम्हाला स्वतः लावायचे आहेत. तर आता आपण या ठिकाणी फिमेल साठीचे कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत. ठीक आहे. बघा फिमेल संवर्गासाठी आपण अर्थातच सुरुवात ईडब्ल्यूएस पासून करूया. ईडब्ल्यूएसचा फिमेलचा जो कट ऑफ असणार आहे तर तो असणार आहे 44 ते 46 या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे. नंतर बघा पुढे आहे एसटी संवर्गाचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 43 ते 45 या रेंजमध्ये लागणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे एससी संवर्गासाठीचा फिमेलसाठीचा 45 to 47 या रेंजमध्ये हे कट ऑफ अपेक्षित आहे. नंतर बघा पुढे एसीबीसी फिमेल 49 to 51 या रेंजमध्ये हे कट ऑफ लागू शकतात. नेक्स्ट बघा ओबीसी साठीचा जो कट ऑफ आहे यावेळेस ओबीसी साठीचा मी एसीबीसी फिमेल पेक्षा कमी प्रेडिक्ट करतोय. त्याच्या मागे रिझन असं आहे की ओबीसी फिमेल साठी जागांची संख्या ही अर्थातच खूप जास्त आहे. तर मे बी लागला तरी इथे लागेल किंवा 1 मार्क्सनी कमी लागेल. तर माझा अंदाज आहे 48 ते 50 या रेंजमध्ये ओबीसी फिमेलचा कट ऑफ अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा अर्थात ओपन जनरल जे आहे तर तो आहे 49 to 51. किती? 49 to 51 या रेंजमध्ये हे कट ऑफ
अपेक्षित आहे, हा एक आहे बरं का, 51 ते 49 ते 51 या रेंजमध्ये हे सगळे कट ऑफ या ठिकाणी लागू शकतात. तर आपण जर या रेंजमध्ये असाल किंवा एखादा 2 मार्क्सांनी तुम्हाला जर होप्स असेल की बाबा सेकंड किनी माझे काहीतरी पॉझिटिव्ह थिंग्स होणार आहे, वाढणार आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही प्रॉपरली अभ्यास करणं गरजेचं आहे. आतापासून अभ्यासाला सुरुवात करा, बराचसा कालावधी आहे. आणि अर्थात आयोगाने यावेळेस बंपर ऑफर दिलेली आहे. गट ब करा नाही गट क करा, सिलेबस सेमच आहे. आणि अर्थातच जे विद्यार्थी या रेंजमध्ये असणार आहेत ते गट क ला सुद्धा काय असणार आहे, एलिजिबल असणार आहे. म्हणजे एलिजिबल असणार आहे म्हणजे त्यांचा स्कोर तेवढा तगडा असू शकतो असा माझा अंदाज आहे. तर या अनुषंगाने आपल्याला अर्थातच मेन्सचा अभ्यास लगेच सुरू करायचा आहे. थांबूया आपण. अर्थात हे संभाव्य कट ऑफ होते, एवढाच लागेल असं काही नाहीये, पण आमचे अंदाज आहेत की या रेंजमध्ये हे कट ऑफ लागणार आहेत. तर थांबूया. धन्यवाद.